लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार शासन निर्णय 24 फेब्रुवारी 2025च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी आपल्या अधीनस्थ कार्यालयामध्ये होत नसल्याबाबत वरील उपरोक्त विषयास अनुसरून आपल्या वरिष्ठ असलेल्या कार्यालयाकडून लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नियुक्ती देण्यासंदर्भात शासन परिपत्रक 24 फेब्रुवारी 2023 नुसार निर्णय घेण्यात आले व त्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधीनस्थ सर्व विभागामध्ये अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले। त्या अनुषंगाने आपल्या वरिष्ठ कार्यालयाने DMER 16-040-8/2025 ERT 4 दिनांक 30/7/2025 आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष्य महाराष्ट्र राज्य माननीय आमदार श्री अनिल भंडारी यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्ती संदर्भात शासनाने औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाप्रमाणे काटेकोर त्याचे पालन सर्व विभागाकडून करण्यात यावे असे स्पष्ट नमूद केले असून देखील आपल्या अधीनस्थ असलेल्या कार्यालयाकडून 50हून अधिक अर्जदार लाडपागे शिफारसीनुसार गेली कित्येक दिवसापासून नियुक्ती मिळण्याकरिता पाठपुरावा करीत असून त्यावर योग्य तो निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही। सफाई कामगार वर्ग 4च्या संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार वरिष्ठ कार्यालयाने संबंधित अधिष्ठा यांना दिले असून देखील वरिष्ठ कार्यालयाकडे अभिप्राय मागणी करीत अत्यंत चुकीच्या पद्धतीने शासनाच्या धोरणाची पायमल्ली करीत संबंधित लाभार्थ्यांवर अन्याय करीत आहात। तसेच वरील प्रकरणे प्रलंबित असताना वर्ग 4च्या आपल्याकडे प्रलंबित असलेल्या सर्व जागा सरळ सेवा पद्धतीने भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाली। सरळ सेवा भरतीने वर्ग 4च्या सर्व जागा भरण्यात आल्या तर वरील प्रलंबित प्रकरणी शासन परिपत्रकानुसार देण्यात येणाऱ्या हक्काच्या नियुक्त्या वर्ग 4च्या जागा रिक्त नसल्या कारणाने देता येत नाही असे उत्तर भविष्यात देण्याचे काम हे आपले कार्यालय करेल। ही बाब अत्यंत गंभीर असून आपण तात्काळ यामध्ये निर्णय घेऊ। वर्ग 4ची सरळ सेवा भरती रोखण्यात यावी। तसेच संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई कार्यालयाकडील जावक क्रमांक DMER ERT 4 दिनांक 29/10/2025च्या पत्रानुसार आपल्या कार्यालयाकडील प्राप्त अर्जदारांच्या विनंती अर्जावर तात्काळ निर्णय घेण्यात यावे, अन्यथा दिनांक 27/11/2025 रोजीपासून आपल्या कार्यालयासमोर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण करणार असून योग्य तो निर्णय घेण्यास भाग पाडू। छत्रपती शिवाजी महाराज की जय। वंदे मातरम। विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा ही ताकद कुणाची। गेल्या अनेक दिवसापासून सांगली सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी वर्ग 4 मध्ये ज्या लोकांनी कक्ष सेवक व इतर पदावर काम केलं परंतु त्यांच्याकडून या ठिकाणी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सफाई सेवेशी निगडीत असलेली कामं या ठिकाणी करून घेतलेली आहेत आणि शासनानं निर्गमित केलेला परिपत्रक त्यामध्ये दिलेला आदेश त्याचं उल्लंघन या ठिकाणी होत आहे। कारण त्या आदेशामध्ये असे नमूद करून दिले आहे की चतुर्श्रेणीमध्ये काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा पदनामा कोणताही असू दे परंतु स्थानिक लेवलला जर त्याच्याकडून सफाई सेवेशी निगडीत कामं जर करून घेतले असतील तर त्यांना लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार देण्यात येणाऱ्या सर्व लाभाला ते पात्र आहेत। ही सर्व बाब आम्ही स्थानिक गुरवसाहेब यांच्या निदर्शनास आणून दिली। वेळोवेळी पत्रव्यवहार केला, त्याला अनुसरून त्यांनी त्यांच्या वरिष्ठ DMR कार्यालयाशी पत्रव्यवहार केला परंतु त्या ठिकाणून आलेल्या उत्तरानुसार या ठिकाणी त्यांनी कार्यवाही करत नाही आहे। म्हणून आज रोजी आम्ही अमरण उपोषण जोपर्यंत आमच्या लोकांना या ठिकाणी न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही अमरण उपोषण करणार आहे। खरं तर या ठिकाणी होणारी भरती प्रक्रिया आणि हे प्रलंबित असलेले 50हून अधिक लोकांचे अर्ज हे जर पाहिलं तर यामध्ये एक वेगळा विचार या ठिकाणी या लोकांना येतोय। खऱ्या अर्थानं जे थेट लाभार्थी आहेत जे यांचे कर्मचारी म्हणून त्यांनी आयुष्याचे 20 ते 40 वर्ष या संस्थेला दिले त्यांच्या योग्य पात्र ठरलेल्या वारसांना हे न्याय देऊ शकत नाही, हे अत्यंत निंदनीय बाब आहे। स्थानिक लेवलला प्रशासकीय लेवलला या ठिकाणी त्यांना सर्व अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत। यांना या ठिकाणी नियुक्ती प्राधिकारी म्हणून या ठिकाणचे अधिष्ठा गुरवसाहेबांना केलेलं आहे तरी सुद्धा ते निर्णय घेत नाहीत। म्हणून आमचं हा आंदोलन आहे जोपर्यंत
त्यांनी या ठिकाणी निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीये. आंदोलन जरी सौम्य पद्धतीने सुरुवात झाली असली तरीच याची तीव्रता वाढत जाणार आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा.